बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आपल्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या समाजामध्येच पूर्ण होतात. या समाजामध्ये वावरताना त्याला वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावं लागतं. त्याच्यामध्ये काही आनंदाचे क्षण असतात, काही दुःखाचे क्षण असतात आणि याच्यावर मात करत करत तो त्या अडचणी सोडवतो. त्या आनंदामध्ये इतरांनाही सहभागी करून घेतो आणि दुःखाचा जरी प्रसंग आला त्याच्यामध्ये ते न जाता त्याच्यामध्ये तो उभा राहत असतो. मग स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकालाही या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. पण तुम्ही आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खूप साऱ्या स्त्रियांचा जरी विचार केला तरी त्यांनी आलेल्या संकटांवर मात करून त्याच्यामध्ये त्यांना यश मिळवून त्या एक महान ठिकाणी जाऊन पोहोचलेल्या आहेत. तुम्हाला अशा स्त्रियांची नावं सांगता येतील का त्याच्या त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्य केलेलं आहे? द्रौपदी मुर्मू असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा कल्पना चावला असेल, सुनीता विल्यम असेल, यांनी एक स्त्री असून सुद्धा या गोष्टी त्यांनी सिद्ध करून दाखवल्या आहे की स्त्री आणि पुरुष कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे आहेत का? नाही. तर स्त्री सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करू शकते आणि ती तिला लागणाऱ्या किंवा तिने जे स्वप्न पाहिलेले आहेत ना ते पूर्ण करण्यासाठी झटू शकते आणि त्याच्यामध्ये यश मिळवू शकते. आज आपल्याला अशा एका स्त्रीच्या धैर्याची धाडसाची कहाणी बघायची आहे तर ती स्वतःचे पाय गमवते आणि त्याच्यात सुद्धा ती एवढे शिखर सर करते. आज आपण अरुणिता सिन्हा हा पाठ आज आपण बघणार आहे. हा पाठ सुप्रिया खोत नावाचे लेखक आहे त्यांनी हा पाठ लिहिलेला आहे. सगळ्यांनी पुस्तकात लक्ष द्यायचे. दोस्तांनो, मी अरुणिमा सिन्हा. आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो ती मीच. पण एक सांगू, मी काही जन्मजात अपंग वगैरे नव्हते. धडधाकट असल्यापासूनच गोष्ट आज मी सांगते तुम्हाला. लखनौ पासून 200 किलोमीटर अंतरावर असणारे आंबेडकर नगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील लहान असताना देवाघरी गेले. आता भाईसाहेब माझ्या मोठ्या बहिणीचे पती हेच कायदे आमच्या कुटुंबातले महत्वाचे निर्णय घेणारे, खेळावर आत्महत्या करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य. पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता CISF ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील असा बहिणी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला. कॉल लेटर आले देखील, पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीख चुकलेली होती. अभाव विस्तारण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. 11 एप्रिल 2011चा दिवस. लखनौ स्टेशन गर्दीने फुललेले. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसे बसे चढत गर्दीतून मुसंडी मारत सीतापुढे मी कॉर्नर सीट पकडली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. बस एवढेच कागदपत्राचे काम झाले की झालेच आपले पक्के. अचानक माझे लक्ष वेधून घेतले की मला हिरमोगळ्या असणारे तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते. पण मीही काही कच्च्या गुरूची फेरी नव्हती. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करतात जेवढी होती तेवढी ताकद एकवटून मी माझ्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथा मुख्यांनी प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे त्या डब्यातला प्रत्येक जण अन्यायाविरुद्ध लढणे हे जणू पापच आहे अशा चेहऱ्याने मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयान अंधारात माझे दोन्ही हात पाय धरून त्या नराधमांनी माझ्या चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात 2 धावपट्ट्यांच्या मध्ये जाऊन पडली. अरुणिमा, रेल्वे येते आणि तुझे पाय त्याकडून बाजूला गेली. हे अंतर्मनाला संदेश मेंदूपर्यंत पोहोचवतो. तो उशीर झाला होता. त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायावरून धाडधाड निघून गेली. नंतर मला महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 49 रेल्वे गाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या. एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडाचा चकनाचूर झालाच होता, पण
दुसऱ्या पायाची ही दुरावस्था झाली. बघा, अवनिता जी एक मुलगी होती आणि ती तिच्या कामानिमित्त लग्नावरून दिल्लीला चाललेली होती. पण काही जे नराधम होते त्यांनी तिला रेल्वेतून बाहेर फेकून दिलं आणि त्यात तिला तिचे पाय कापावे लागले. तर अरुणिमाचे कोणते गुण आपल्याला या पाठातून दिसून येतात? कोणते गुण दिसून येतात सांगा बरं. कोणते गुण दिसून येतात? तिने ते चोरांनी त्या साखरेवर नजर टाकली होती सोन्याच्या, हिने काढून त्यांना दिली का? नाही. धाडस सगळ्यात महत्वाचं कोणता गुण आपल्याला दिसून येतो तर तिची असणारी धाडसी वृत्ती हा गुण आपल्याला अरुणिमाचा आढळून येतो. बघा ती काय म्हणते आपल्याला, दोस्तांनो मी अरुणिमासने ती जणू आपल्याशी बोलते असं सुट्ट्या दाखवतात. मी आमच्या स्नेहात बोलते. आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला. म्हणजे विचार करा, तिचे पाय रेल्वेवर खाली गेले पण तिने परिस्थितीशी हार न मानता कोणतं शिखर सर केलं? एव्हरेस्ट शिखर. आता एव्हरेस्ट शिखर काय तुम्हाला पण माहिती काय एव्हरेस्ट शिखर? तर आपल्या जी हिमालयाची पर्वतरांग आहे त्याच्यामध्ये असणारं उंच शिखर, म्हणजे जगातल्या पण उंच शिखरांपैकी ते एक आहे. ते इतकं उंच आहे तर जसं आपण वरती चढत जातो तसं ऑक्सिजनची लेवल काय होत जाते? कमी. आणि तिथपर्यंत जाऊन पुन्हा सुरक्षित खाली उतरणं हे बऱ्याच दिव्यावाकासाठी फक्त स्वप्न होते. कारण निम्याच्या बरोबर जेव्हा आपण जातो जेव्हा ऑक्सिजनची मात्रा कमी कमी होत जाते त्यावेळेस बऱ्याच दिव्यावाकांचा त्यामुळे म्हणा किंवा ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे काय होतं? डायरेक्ट मृत्यू. अशा कुठेतरी डेड बॉडीज एव्हरेस्टवर पडलेले असतात. सध्या आता हे जे एव्हरेस्ट आहे नाही नेपाळमध्ये आपल्याला नेपाळच्या सरकारची परवानगी घ्यावी लागते, मग आपण एव्हरेस्ट काय करणार आहे? सर करणार आहे. 8.8 किलोमीटर येते. म्हणजे जवळजवळ किती किलोमीटर म्हणायचं? 9. असं नाही चालायचंय आपल्याला, तर जायचंय आपल्याला वर. ती काय म्हणते की माझा उल्लेख कसा केला जाईल गुगलवर? माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला किंवा पहिली अपंग भारतीय महिला म्हणून पण ती पहिलीच आहे अपंग, आणि भारतीय अपंग महिला जरी म्हटलं तरी तीच आहे. पण एक सांगू का, मी काही जन्मदार अपंग वगैरे नव्हते. घर दाखल असल्यापासून गोष्ट आज मी तुम्हाला सांगते. माझ्या लहानपणी मी अपंग होते का? नाही. मी आपल्यासारखी तुमच्यासारखी जन्माला आलेले होते. मग आता काय घडलं माझ्या जीवनामध्ये तर त्या प्रसंगामुळे माझे पाय गेले. लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे माझं गाव. आणि तिच्या गावाचं नाव काय होतं? आंबेडकर नगर. तर लखनौ जे शहर आहे त्या शहरापासून 200 किलोमीटर होतं. घरी मी, माझी आई, लहान भाऊ, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं, माझे वडील लहान असताना देवाघरी गेले. वडील वाढलेले होते, आई होती, एक लहान भाऊ होता, मोठी बहीण होती, तिचं लग्न झालं आणि तिचं शिक्षण चालू होतं. आणि त्यांच्या घरी भाईसाहेब ती कोणा म्हणायची? तिच्या बहिणीचे जे मिस्टर आहेत ना त्यांना ती भाईसाहेब म्हणायची. मग त्यांनाच ते मोठे असल्यामुळे त्यांनाच त्यांच्या कुटुंबाचे निर्णय घ्यायला लागायचे. पुढे हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्वाचे निर्णय घेणार. खेळावर आतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य. फुटबॉल आणि व्हॉलीबॉलचे नॅशनल चॅम्पियनशिप मिळालं. नॅशनल चॅम्पियनशिप हा एक पुरस्कार असतो आणि त्या खेळामध्ये सहभाग घेतल्यामुळे तिला हा फुटबॉलमध्ये आणि व्हॉलीबॉलमध्ये पुरस्कार मिळाला होता. आणि तिचं जे कुटुंब आहे ते कुटुंब काय करत होतं? तिच्या कुटुंबाने सुद्धा त्यासाठी तिला साथच दिलेली होती. आणि त्या कुटुंबात मी जन्मली म्हणून ती काय म्हणते? हे माझं अहोभाग्यच आहे. अहोभाग्य म्हणजे काय म्हणू शकतो आपण? त्याला नशीबवान म्हणू शकतो. तिला ती चॅम्पियनशिप मिळाली आणि त्याच्यानंतर CISF मध्ये नोकरी मिळते का बघ असा तिच्या साहेबांनी तिला सल्ला दिला. तिच्या बहिणीचे मिस्टर होते आणि त्यांचं म्हणणं काय होतं? जर तुला त्याच्यामध्ये नोकरी जर मिळाली CISF तर ती पुढे जोडली राहशील, तू खेळाशी जोडलेली राहशील, म्हणून त्यांनी तिला तो सल्ला दिला आणि तुम्ही तो मानला पण. मग तो सल्ला तिने मानून हे काय केलं की नोकरीसाठी अर्ज केला. अर्ज केल्यानंतर तिला कॉल लेटर पण आला, कारण ती खेळामध्ये ऑलरेडी चॅम्पियन असल्यामुळे खेळाडूंसाठी काही जागा रिझर्व असतात. त्यासाठी तिला कॉल लेटर आलं आणि कॉल लेटर मिळाल्यानंतर तिने नोकरीसाठी जाण्याचंही ठरवलं. सगळ्यात महत्त्वाचं त्या फॉर्ममध्ये नेमकी जन्मतारीख
दिल्लीला जाणं गरजेचं होतं. 11 एप्रिल 2011चा दिवस लखनौ स्टेशन गर्दीने फुललेलं होतं. कुठे गेली मग? तिथून आंबेडकर नगरवरून लखनौला गेली. लखनौला कुठे जायचं होतं? दिल्लीला. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसे बसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शीतल नेहमी कॉर्नर सीट पकडली. आता गर्दी तुम्हाला माहिती, तुम्ही रेल्वेने प्रवास केला असेल, बऱ्याच काय असते खूप गर्दी. तिने पण त्या गर्दीमधून वाट काढत काढत एक जागा तिने पकडली आणि गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाली. आता विचार करणार एकच बस होती, कोणी ओळखीचं नाही, काही नाही. विचारचक्र काय चाललं नाही तिचे. बस एवढे कागदपत्राचे काम झाले की झालेच मग पक्के. आणि अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेऊन उभे असणाऱ्या तरुणांनी. आता विचार करा, नोकरी आपलं काय असते एक प्रकारचं स्वप्न, आणि ते तिला आता मिळणार होतं. त्याच्यामुळे तेवढ्या क्वालिटीज होत्या. ती एक स्वतः खेळाडू असल्यामुळे तिचं ते काम होणार होतं. आणि तेवढ्या तिच्या आजूबाजूला पण उभा राहायला मुलं त्या तरुणांचा. त्यांची नजर कुठं होती? तिच्या गळ्यातल्या चैनीवर. आता हिला काय माहिती, आता ही थोडीशी खेळाडू होती, तिच्यामध्ये गट्स होते, धाडस होतं. तिला वाटलं मी यांचा सामना करू शकेल. पण ती जेव्हा त्यांना आवडली नाही तेव्हा त्यांना लग्नामध्ये काय करत, तिला उठून रेल्वेतून बाहेर. रात्रीची वेळ होती आणि ती कुठे पडली? रेल्वेच्या रुळावर. तर तिला असं कळालं की आता आपले पाय जे आहेत रेल्वेच्या रुळावर लोकांचा असतो बघा असा. बरोबर याच मध्ये सापडली आणि पाय तिच्या अशी कुठेतरी असते. आणि तिला काही कळायच्या आत, आता रेल्वेचा व्यक्ती जे असतो माहिती तुम्हाला, ते लगेच पायाशी मध्ये घेण्याच्या आतच लगेच रेल्वे आली, तिच्या पायावरून गेली. विचार करा किती वेळ झाली